पुढे जाऊया। शहापूर तालुक्यातील कातकरी आदिवासी महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे। या संदर्भात किनवली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। फसवणूक करणाऱ्या आदिवासी समाजातील एका दाम्पत्यासह महिलेला अटकही करण्यात आली आहे। कातकरी समाजातील महिलांचे तात्पुरते बचत गट स्थापन करून त्या महिलांच्या नावावर बँक आणि पतपुरवठा संस्थेमधून ही फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जे आमचे लोन काढून दिले ते लोक ते आम्हाला स्वतः बोलायचे का तुम्ही हे पैसे आम्हाला द्या, आम्ही ते लोन भरू। आणि जे बँकवाले ते साईटला त्यांचे ते पैसे ते स्वतः घेऊन गेले आणि हे 10-12 दिवस ना 10-12 दिवस झालेत आणि ते लोन त्याही भरले नाही आणि ते आम्हाला फोन करतात घरी येऊन तुम्ही भरा, घरी येऊन भांडण बिंडण करून जातात। आता आम्ही गरीब लोक आम्ही कुठून पैसे भरायचे। शहापूर तालुक्यातील कातकरी आदिवासी महिलांची ही आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर येत आहे। तात्पुरत्या स्वरूपाच्या बचत गटाची स्थापना केली व या बचत गटांना विविध बँका व पतसंस्थांच्या मार्फत कर्ज पुरवठा करण्यात आला। पोलिसांशी या संदर्भात ज्यावेळेस आपण संपर्क साधला त्यावेळेस आदिम कातकरी संघटनांनी काढलेल्या मोर्चाचा परिपाक म्हणून पोलिसांनी त्या समाजातील 2 व्यक्तींना जे दाम्पत्य होते त्यांच्या सकट एका महिलेला अटक केली। त्यावेळेस त्यांनी माहिती सांगितली की हा जो कर्जदारांचा आकडा आहे हा शेकडोच्या घरात आहे, 700 ते 800 महिला असण्याची शक्यता आहे। त्याच पद्धतीने कर्जाचा आकडा देखील हा आता मात्र कोट्यवधीच्या घरात पोहोचलेला आहे। बँक कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशी देखील पुढारी न्यूजच्या मार्फत आपण संपर्क साधला। त्यांनी देखील या कर्जाविषयी वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली। हा आकडा मोठा असू शकतो, आम्ही त्या संदर्भात तपास करत आहोत, पण हा एकंदरीत प्रकार त्यांनीच केला आहे की ज्याला पतसंस्था किंवा कर्ज संस्थेविषयी परिपूर्णपणे माहिती आहे। महेश जोशी, पुढारी न्यूज, शहापूर, ठाणे।